या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे मला सांगण्यात आलं होतं की मान्यवरांसोबत चहापान करायचं आहे. चहा फक्त मला मिळाला आणि मान्यवरांना माझ्या भाषणाचं पान करायला सांगितलेलं आहे. पण डिपेक्स एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म हा गेली जवळपास 4 दशकं या ठिकाणी विद्यार्थ्यांकरता उपलब्ध झालाय आणि त्यातनं जे यंग आणि इनोव्हेटिव्ह माइंड्स आहेत त्यांना आपल्या संकल्पनांना पंख लावण्याकरता आणि त्या साकार करण्याकरता एक अत्यंत चांगलं व्यासपीठ मिळतं. आणि विशेषतः आज आपण पाहतोय की आपण एका स्टार्टअप एरामध्ये आहोत आणि या स्टार्टअप एरामध्ये आपण म्हणजे व्हॉट एव्हर यू कॅन इमॅजिन, तुम्ही जे इमॅजिन करू शकता ते तुम्ही घडवू शकता, असं आज तंत्रज्ञानाने आपल्याला एक संधी उपलब्ध करून दिली आहे. आणि त्यासोबत आपण विशेषतः ईज ऑफ लिव्हिंगचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळी प्रत्येक गोष्टीत आपल्याला एक बिझनेस अपॉर्च्युनिटी पाहायला मिळते आणि एक नवीन अशा प्रकारचं काही ना काही आपल्याला घडवता येईल असं पाहायला मिळतं. आणि म्हणून मला असं वाटतं की आज स्टार्टअपच्या या इरामध्ये ज्यावेळी आपण डिपेक्सच्या माध्यमातून मुलांनी केलेले जे काही वेगवेगळे प्रयोग आहेत ते आपण पाहतो, तर मला असं वाटतं की त्यांना उद्योगाशी जोडणं, त्यांना फंडशी जोडणं हे देखील एक महत्वाचं काम आहे. कारण एखादी आयडिया ही ज्यावेळेस आपण स्केलेबल आहे आणि मार्केटेबल आहे अशा प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये येतो त्यावेळेस ती आपण इन्क्युबेट करू शकतो आणि त्यातनं एक मला असं वाटतं चांगलं अशा प्रकारचं स्टार्टअप सुरू करू शकतो. आणि म्हणूनच इथे जेवढे विद्यार्थी महत्वाचे आहेत तेवढेच इंडस्ट्री ही महत्वाची आहे. कारण जोपर्यंत जोहरी असणार नाही तोपर्यंत हिऱ्याला त्या ठिकाणी मला असं वाटतं की किंमत येणार नाही. आणि म्हणून या सगळ्या आयोजनामध्ये आपण सर्व लोक सहभागी होता, त्याच्यामध्ये मदत देखील करता आणि याच्या पुढे जाऊन आपल्याला या मुलांच्या ज्या काही आयडियाज आहेत त्या आयडियाज कशा प्रकारे इन्क्युबेट करता येतील याच्या संदर्भात काही फॉर्मल इन्फॉर्मल अशा प्रकारच्या व्यवस्था जर उभ्या करता आल्या तर मला असं वाटतं की त्यातनं निश्चितपणे एक मोठं काम होईल. या चांगल्या आयोजनामध्ये मला या ठिकाणी बोलवलं. मला आता तिकडेही भाषण करायचं असल्यामुळे इकडे मी आटोपतं घेणार आहे आणि आपल्या सर्वांचं